नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणिताचं तिसरं प्रकरण सुरू आहे, त्रिकोण आणि त्यामधला सराव संच 3.2. मित्रांनो, मला जर तुम्ही विचारलं या सगळ्या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा सराव संच कुठला, तर मी म्हणेल सराव संच 3.2. कारण सराव संच 3.2 मध्ये काय कसोट्या आहेत आणि कसोट्यांचा वापर करून दोन त्रिकोण एकरूप कसे दाखवायचे यावर चर्चा केलेली आहे. आणि या सगळ्यांचा उपयोग तुम्हाला इथून पुढे बऱ्याच ठिकाणी होणार आहे. म्हणजे तिसऱ्या प्रकरणानंतर पुढे जेवढी काही प्रकरणं आहेत त्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कसोट्यांचा, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा खूप उपयोग आहे आणि 10वीला तर सगळ्यात जास्त उपयोग आहे. त्यामुळे हा सराव संच मन लावून बघा, नीट बघा. खूप सोपा आहे, खूप सिंपल आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला कसोट्या माहिती पाहिजेत, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या. आता याच्यामध्ये बाकोबा कसोटी म्हणजे काय बघा, तसं बघायला गेलं तर दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी या कसोट्यांचा वापर करता येतो. म्हणजे जर दोन त्रिकोणांमधले हे ठराविक 3-3 घटक जर एकरूप असतील तर त्या ठिकाणी ते दोन त्रिकोण एकरूप असतात असं आपण म्हणतो आणि त्या कसोट्या आहेत एकरूपतेच्या. आता समजा पहिली गोष्ट कोबाको कसोटी म्हणजे काय. आता बाबा समजा माझ्याकडे हा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाचं नाव आहे एबीसी. ओके. आणि दुसरा एक त्रिकोण माझ्याकडे, ज्या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आर. ओके. दुसरा एक त्रिकोण आपल्याकडे आहे आणि या त्रिकोणाचं नाव आहे पी क्यू आणि आर. कोबाको म्हणजे कोण आहे, बाजू आहे आणि कोण आहे. म्हणजे कोण आहे, बाजू आहे आणि कोण आहे. म्हणजे एका त्रिकोणाचे बरं का, एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोण आणि त्यांच्यामधली बाजू यांच्याशी जर काही एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार म्हणजे कोण बाजू कोण. म्हणजे कसं म्हणता येईल, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये आपण काय म्हणू शकतो बघा, कोण बी आणि क्यू एकरूप आहे, सारख्या खुणा. कोण बी एकरूप कोण क्यू असेल, बाजू बीसी एकरूप बाजू क्यू आर. बरं का, बाजू बीसी एकरूप बाजू क्यू आर. बरं, बाजू क्यू आर, बीसी एकरूप बाजू क्यू आर. आणि कोण सी एकरूप कोण आर. कोण सी एकरूप म्हणा किंवा बरोबर म्हणा कोण आर. बरं का, म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर कसोटी कुठली, कोबाको कसोटी. कोबाको का, बघा हा कोण आहे, ही बाजू आहे आणि हा कोण आहे. म्हणजे एकरूप दाखवताना मी कोण दाखवला, बाजू दाखवलं, कोण दाखवलं. कोण आहे, बाजू आहे, कोण आहे. कोण बाजू कोण दिसतंय म्हणून कोबाको कसोटी. मग इथं म्हणायचं कोबाको कसोटी. कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण जे आहेत ते या ठिकाणी एकरूप आहेत, कोबाको कसोटी. हा समजा जर का असं काहीतरी दाखवलं, एका त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू आहे, हा कोण आहे, या दोन बाजू आहे, तर इथं कोबाको होईल का, नाही. कोण तर एकच आहे, मग इथं बा को आणि बा होईल, बाजू आहे कोण आहे बाजू येईल, असं काहीतरी होईल या ठिकाणी. पण कोबाको म्हणजे काय, एका त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांच्यामधली बाजू, त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली संगत बाजू असेल, यांच्याशी जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. या कसोट्या नीट समजल्या पाहिजेत. लक्षात घ्या, ही आकृती काय कोबाको कसोटी दाखवते. दुसरीकडे बघा बाकोबा कसोटी. आता बाकोबा म्हणजे नावातच आहे, बाजू कोण आणि बाजू दिसला पाहिजे. म्हणजे बाजू कोण बाजू म्हणजे कसं बघा, परत मी दोन त्रिकोण कुठले तरी दाखवतो, बाजू कोण बाजू. समजा पी क्यू आणि आर आहे, एस टी आणि एम आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ही बाजू आहे एकरूप, ही बाजू पाहिजे संगत बाजू. हा कोण एकरूप, हा कोण संगत कोण. आणि ही बाजू एकरूप, ही बाजू असेल. बघा, ही बाजू एकरूप बाजू, त्यांच्यामधला कोण एकरूप कोण आणि ही बाजू एकरूप, ही बाजू. बरोबर, दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण, दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण. म्हणजे इथं बघा बाजू कोण बाजू दिसते. मग इथं लिहायचं बाबा, त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एस टी एम मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये जर बघितलं तर बाजू पी क्यू एकरूप बाजू एस टी आहे. बघा, बाजू पी क्यू एकरूप बाजू एस टी असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पी क्यू एकरूप बाजू एस टी. कोण क्यू एकरूप कोण टी, कोण क्यू एकरूप कोण टी. आणि त्याच्यानंतर परत आपल्याकडे बाजूचे, बाजू क्यू आर एकरूप बाजू टी एम, बाजू क्यू आर एकरूप बाजू टी एम, बाजू टी एम. बरं का, काय झालं, बाजू कोण बाजू, ही बाजू आहे कोण आहे बाजू आहे, बाजू आहे कोण आहे बाजू. म्हणजे बाकोबा कसोटी, बाजू कोण बाजू
म्हणजे बा को बा एवढं लक्षात घ्यायचं. म्हणून हे दोन त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण एस टी एम. कुठली कसोटी बाबा? बाजू आहे, कोण आहे, बाजू आहे, म्हणून बाकोबा कसोटी. म्हणजे बाजू कोण बाजू दिसली पाहिजे, म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण यांच्याशी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. बाजू कोण बाजू नावात त्याचे. ठीक आहे, तर अशी ही झाली बाकोबा कसोटी. तिसरी कसोटी बाबाबा कसोटी. बाबाबा म्हणजे मी आकृती काढूनच दाखवतो बघा. बाबाबा कसोटी. बाबाबा म्हणजे एका त्रिकोणाची तीन बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू एकरूप, ही बाजू, ही बाजू एकरूप, ही बाजू. बरं का, समजा इथं ए आहे, बी आहे, सी आहे, पी आहे, क्यू आहे, आर आहे. म्हणजे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंशी एकरूप आहे. तर इथं कुठली होते? बाजू 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 दिसते. कोण दिसतो का इथं? कुठं कोण दिसतंय का? कोण दिसतच नाही. मध्ये काही काही मुलं कोट टाकतात, इथं को टाकायची काय गरज आहे? को आणि खो असं काय टाकत बसायचं नाही. इथं सरळ दिसतंय, बाजू बाजू बाजूवरच दिसतंय, कोण तर दिसत नाही. बाजू 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 दिसतंय. तीन बाजूंना इथं खुणा केलेल्या आहेत, म्हणजे बाजू 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 म्हणजे बा 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 कसोटी झाली. ओके. कर्णभुजा ही कसोटी फक्त काटकोन त्रिकोणातच येते. काटकोन त्रिकोणाव्यतिरिक्त कुठल्याच त्रिकोणात कर्णभुजा कसोटी येणार नाही. कर्णभुजा म्हणजे काय? समजा इथं त्रिकोण पी क्यू आर आहे, इथं त्रिकोण एस एम टी आहे. या दोन त्रिकोणांमध्ये कर्ण म्हणजे काय? 90 अंश कोणासमोरची बाजू. म्हणजे हा कर्ण एकरूप हा कर्ण असेल आणि एक बाजू कुठली तरी एकरूप दुसरी बाजू असेल, म्हणजे एक कर्ण दुसऱ्या कर्णाला एकरूप आहे आणि कुठली तरी एक बाजू दुसऱ्या संगत बाजूला जर एकरूप असेल तर आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतील. ठीक आहे. आता प्रत्यक्षात आपण काही गणित बघूयात. बघा, नावातून आकृत्यांना आता इथं बघा, इथं मला काय करायचंय, प्रत्यक्षात आपण एक्झाम्पल्स बघू. आपल्याला काय दिलंय? पुढील पैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोड्यांचे सारख्या खुणा जोड्या ज्या आहेत त्या सारख्या खुणांनी दर्शवलेल्या आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आपल्याला लिहायची. मित्रांनो बघा, कुठली कसोटी दिसते? साधी गोष्ट आहे, बाजू बाजू बाजू. इथं कुठं कोणाला चिन्ह दिलंय का सारखं? कुठल्या कोणाला सारखं चिन्ह दिलंय? कुठंच नाही. बा 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 आहे सगळीकडे, बा 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 आहे. बरं का, ही बाजू आहे, ही बाजू आहे आणि ही पण बाजू आहे. म्हणजे कुठली कसोटी झाली? बा बा आणि बा कसोटी. बाळा बा बा बा, इथं को टाकू नका. आता इथे बघा, इथं बाजू आहे, इथं पण एक बाजू आहे आणि काय दाखवलंय? बाजू बाजू आहे. अजून काय दिसतंय? हे बघा, हा एक कोण आहे, कोण मध्ये आहे. बा को बा, बा को बा कसोटी नावातच आहे बरं का. बा को बा, बा को बा कसोटी. ओळख नाही, एवढं सोपं आहे ना भावांनो. बा को बा, बाजू कोण बाजू, असं सरळ मोजत. इथं इथं बोट ठेवायचं, बाजू बोललो, खाली यायचं को बा, बा को बा. बाबा को करू नका, बाबा कोण आहे? बा को बा. असं उलट पुलट नका, बाबा को. इथं हिला एकरूप ही नाहीये ना, मध्ये गॅप आहे. बा बा को करू नका, बा को बा करा. पुढे बघा, आता इथे इथे काय बाबा बघा, हा काय? कोण आहे. इथं काय दिसतोय? एक कोण दिसतोय. कोणानंतर इथे एक बाजू दिसते आणि इथं काय बाबा? इथे एक कोण दिसतोय. म्हणजे काय बाबा? को बा को. बरं का, इथं झाली कसोटी को बा को कसोटी, को बा को कसोटी. बरं का, को बा को, कोण बाजू कोण. इथं 90 मापाचा कोण आला म्हणजे कर्णभुजा कसोटी होण्याची शक्यता आहे. हा 90 मापासमोरचा कर्ण आहे आणि ही एक बाजू आहे, म्हणजे बाजू म्हणजे भुजा, म्हणजे इथं कर्णभुजा कसोटी आपण म्हणू शकतो. कर्ण भुजा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. तर अशा प्रकारे हा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न दिले ते एकदम सोपे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. खालील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शवलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. साधी गोष्ट आहे. बघा, मला सांगा, तिकडे जरा नंतर बघा. कोण आहे, काय काय दिसते? इथं कोण दिसतोय, कोण नंतर मला ही बाजू दिसते, त्याच्यानंतर हा एक कोण दिसतोय. खुणा दिसतात तिथं तरी लिहा, खुणेच्या बाजूला लिहा. ही कोण म्हणजे कोण दाखवतो, ही खूण बाजूची आहे, ही खूण कोणाची आहे. को बा को कसोटी. बरोबर. इथं दिलंय त्रिकोण एबीसी व पी क्यू आर मध्ये कोण एबीसी एकरूप कोण पी क्यू आर. कोण एबीसी, एबीसी एकरूप पी क्यू आर. एबीसी म्हणजे बघा, हा एबीसी एकरूप कोण पी क्यू आर, म्हणजे हा कोण आणि हा कोण, हे दोन कोण एकरूप आहेत. त्याचप्रमाणे बीसी एकरूप क्यू आर. बघा, ही बाजू बीसी जी आहे ही बीसी आणि ही क्यू आर एकरूप आहे.
त्याच्यानंतर कोण एसीबी आणि पी आर क्यू. बघा एसीबी म्हणजे हा कोण आणि त्याच्यानंतर पी आर क्यू म्हणजे हा कोण एकरूप आहे. बरोबर, हे सगळं एकरूप आहे. म्हणजे इथं कुठली कसोटी झाली, कोण बाजू कोण कसोटी, कोबाको कसोटी. मग त्रिकोण एबीसी एकरूप पी क्यू आर, कुठली कसोटी, कोबाको कसोटी. इथं लिहायचं कोबाको कसोटी, एवढं आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आता म्हणून एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. मग बीएसी ला एकरूप कोण कुठला आला, बघा बीएसी. बघा बीएसी म्हणजे हा कोण, याला एकरूप हा कोण आला, याचं नाव काय, पी. क्यू पी आर म्हणा. बीएसी ला क्यू पी आर, कोण क्यू पी आर, कोण क्यू पी आणि आर. आता मला सांगा एबी ला एकरूप बाजू कुठली, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असणार. मग एबी ला एकरूप बाजू कुठली सांगा मला. एबी ला एकरूप बाजू, बघा एबी ला एकरूप बाजू असणार आहे पी क्यू. एबी ला एकरूप बाजू पी क्यू, रेख पी क्यू म्हणा, रेख पी क्यू म्हणा. आणि पी आर ला एकरूप कोण असणार आहे, पी आर. बघा ही जी पी आर आहे त्या पी आर ला एकरूप एसी असणार आहे, रेख एसी लिहा, रेख एसी इथे लिहून टाका. झालं. एकदम सोपे प्रश्न आहे मित्रांनो, काहीच अवघड काम नाहीये. पुढे जाऊयात, पुढच्या डायग्राम बघू आपण. बघा पुढचा प्रश्न, इथे पण आपल्याला अशाच प्रकारे जोड्या ज्या दिलेल्या आहेत तिथे पण अशीच माहिती भरायची. या आकृतीमध्ये बघा ही बाजू दिसते, ह्या बाजूला ही बाजू एकरूप आहे आणि ही एक बाजू दिसते, बाबा दिसते मला, बाबा आहे. आता बाबाच्या मध्ये बघा इथं हा कोण आणि हा कोण एकरूप असणार आहे, कारण विरुद्ध कोण. हे विरुद्ध कोण नेहमी एकरूप असतात, लक्षात घ्या. विरुद्ध कोण आहेत ना ते एकरूप असतात. बरं लक्षात घ्या, इथे कुठले कुठले कोण, हा कोण आणि हा कोण एकमेकांचे विरुद्ध आहेत. म्हणजे पी टी क्यू आणि एस टी आर हे दोघ जण एकमेकांशी एकरूप असणार, विरुद्ध कोण. म्हणजे बाजू आहेत आणि ही बाजू आहे आणि दोघांच्या मध्ये आलाय कोण, म्हणजे बाकोबा कसोटी आली या ठिकाणी. बघा पीटी क्यू आणि एस टी आर मध्ये काय दिलंय, रेख पीटी एकरूप एस टी. बघा ही जी रेख पीटी आहे, पीटीला एस टी एकरूप आहे, म्हणजे या दोन रेख ज्या आहेत, बाजू ज्या आहेत ते एकरूप आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पीटी क्यू आणि एस टी आर एकरूप, परस्पर विरुद्ध कोण, पीटी क्यू आणि एस टी आर. बघा पीटी क्यू म्हणजे हा कोण आणि एस टी आर म्हणजे हा कोण, हे दोन कोण एकरूप आहेत. आणि त्याचबरोबर टी क्यू एकरूप टी आर. बघा ही टी क्यू आणि हे टी आर एकरूप आहे. म्हणजे काय झालं, बाजू कोण बाजू दिसते, बाजू कोण बाजू कसोटी, बाकोबा कसोटी. मग इथं लिहायचं बा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. आता जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर मग एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. म्हणजे टीपी क्यू ला काय असणार आहे, टीपी क्यू ला एकरूप टी एस आर, टीपी क्यू ला टी एस आर. बरं का, टीपी क्यू ला टी एस आर, कोण टी एस आणि आर. आणि टी आर एस ला कोण असणार आहे, बघा टी आर एस ला कोण असणार आहे, टी क्यू पी. टी क्यू पी कोण लिहा, टी क्यू आणि पी. आणि पी क्यू ला एकरूप कोण असणार आहे बाबा, पी क्यू ला एकरूप बघा ही पी क्यू आहे, तिला एकरूप ही आली तुमची पी एस, पी आर सॉरी आर एस आहे. पी क्यू ला एकरूप आर एस, रेख आर एस लिहायचं, रेख आर एस. तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न, जे प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस आहेत हे आपल्याला विचारले जातात परीक्षेला. आता पुढे बघा, पुढचे प्रश्न महत्वाचे. तिसरा प्रश्न बघा, या प्रश्नात आता इथे आपला कस लागणार आहे, डोकं चालवायला लागणार आहे. खालील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आता बघा इथं त्रिकोण बीएसी, कुठले दोन त्रिकोण आहे, त्रिकोण बीएसी व त्रिकोण, बरं का इथून सुरुवात करू चला. त्रिकोण बीएसी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये. बघा बीएसी व पी क्यू आर मध्ये या दोन त्रिकोणांमध्ये काय वाटतंय बघा, लक्षात घ्या. या दोन त्रिकोणांमध्ये बघा दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णभुजा कसोटी असू शकते. बघा हा कर्ण पी आर एकरूप आहे, इकडचा कर्ण बीसी एकरूप आहे. त्याच्यानंतर ही जी बाजू आपल्याला दिसते पी क्यू एकरूप आहे आणि ही बाजू बीए एकरूप आहे. म्हणजे कर्ण आणि बाजू एकरूप आहे, कर्णभुजा कसोटी आहे. बरोबर. या दोनांमध्ये पहिलं लिहा बाबा, कोण ए एकरूप कोण क्यू लिहून टाका, कारण दोघे 90 अंशाचे आहेत. म्हणजे हे क्लिअर होतं की हे दोन काटकोन आहेत. मग त्याच्यानंतर बाजू कर्ण एकरूप दाखवा, कर्ण बीसी एकरूप कर्ण पी आर. इथे लिहा कर्ण बीसी एकरूप कर्ण पी आर, हे दोन कर्ण एकरूप आहे. कर्ण बीसी आणि कर्ण पी आर एकरूप आहे.
त्याच्यानंतर बाजू बी ए एकरूप बाजू पी क्यू, बाजू बी ए एकरूप बाजू पी क्यू, बाजू पी क्यू, बी ए आणि पी क्यू एकरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून त्रिकोण बीएसी व पी क्यू आर एकरूप आहे. बीएसी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. कुठली कसोटी झाली? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी एकरूप कसोटीनुसार हे दोन त्रिकोण झाले एकरूप झालं. आता याच्यानंतर मला काय सांगितलंय की या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आता उरलेले कुठले बघा, हा ए बी झाला, बीसी झाला, आता हा ए कोण झाला आणि क्यू कोण झाला. आता उरलेले घटक पहिले त्याला बाजू बघू. बाजू बघा, ए बी झालेली आहे, बीसी झाले, आता काय उरली? एसी आणि एसीच्या जोडीला क्यू आर, एसी एकरूप क्यू आर. इथं आपण म्हणू बाजू एसी एकरूप बाजू क्यू आर, बाजू एसी किंवा रेख एसी म्हणा एकरूप बाजू क्यू आर, बाजू क्यू आर. बाजूच्या समोर लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. इथे लिहायचं एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. झालं, बाजू झाल्या, तीन बाजू झाल्या. आता कोणाचा जर विचार केला तर बघा, कोण ए ला एकरूप कोण क्यू ला आलेला आहे. आता बी ला एकरूप कोण कोण असणार आहे? पी असणार आहे. बघा, कोण बी एकरूप कोण पी, आणि त्याच्यानंतर कोण सी ला एकरूप कोण कुठला असणार आहे? आर असणार आहे. कोण सी एकरूप कोण आर. इथं लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. जसं वर बाजू आहे तसं इथे लिहायचं एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. शॉर्टकट मध्ये मी लिहितो संगत कोण. तुम्ही परीक्षेला असं काय शॉर्टकट मारू नका, आपलं पटापट व्हावं म्हणून मी हे करतोय, व्हिडिओ जास्त लांबत नको जायला म्हणून. तर अशा प्रकारे आपण दोन त्रिकोण एकरूप दाखवले आणि मग संगत बाजू एकरूप असतात आणि संगत कोण एकरूप असतात. आता पुढचा प्रश्न बघू. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. चौथ्या प्रश्नाकडे काय, इथं पण सेम आपल्याला तेच करायचे. इथे पण आपल्याला काही त्रिकोण दिलेत, दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण एल एम एन, बघा त्रिकोण एल एम एन इथं वरतीच लिहू. चला, त्रिकोण एल एम एन, त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम मध्ये, पी एन एम मध्ये. आता हे दोन त्रिकोण कुठल्या कसोटीनुसार एकरूप असतील बघा. याच्यामध्ये बघा एल एम एन, एल एम एन म्हणजे हा बघा, हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण दिसला तुम्हाला हा. आणि दुसरा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे पी एन एम, त्याला आपण वेगळा कलर देऊ. पी एन एन बघा, हा त्रिकोण. आता या दोन त्रिकोणांमध्ये काय काय कुठले कुठले घटक एकरूप आहेत बघा. पहिली गोष्ट ही एल एम, म्हणजे पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणातली एल एम आणि हिरव्या रंगाची पी एन, ह्या दोन बाजू एकरूप आहे. एल एम एकरूप पी एन ऑलरेडी दिले. बाजू एल एम एकरूप बाजू एल एम एकरूप पी एन, एल एम आणि पी एन एकरूप आहे. झालं. त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची बघा एल एन, एल एन ही एल एन जी आहे आणि ह्या तुमच्या पोपटी रंगाच्या त्रिकोणाची पी एम, एल एन एकरूप पी एम. एल एन कोणाची बाजू आहे? एल एम एन ची, आणि पी एम कोणाची बाजू आहे? पी एन एम ची. मग एल एन बाजू एल एन एकरूप बाजू पी एम. झालं, पी एम. त्या दोनच बाजू दिसतात, एल एन आणि पी एम दोनच बाजू आहेत. आता इथं दोनच गोष्टी आहेत. त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी तीन घटकांची आवश्यकता असते, पण इथं दोनच घटक दिसतात. दोन घटक दिलेले आहेत, तिसरा घटक शोधला पाहिजे. तुम्ही एक विचार करा, ही एम एन जी बाजू आहे ती बघा, ती दोन्ही त्रिकोणांमध्ये येते. ही एम एन जी बाजू आहे एल एम एन या त्रिकोणामध्ये पण येते पांढऱ्या रंगाच्या, आणि एम एन जी बाजू आहे ती पी एन एम या पोपटी रंगाच्या त्रिकोणामध्ये पण येते, दोघांमध्ये पण येते. जी बाजू दोघांमध्ये येते तिला सामायिक भुजा म्हणतात. म्हणून आपण म्हणू बाजू एम एन एकरूप बाजू एम एन एकरूप बाजू एम एन असं म्हणू. काय इथं म्हणायचं? सामायिक भुजा, सामायिक भुजा, सामायिक भुजा. झालं. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवता येतील. ठीक आहे, आता एकरूप दाखवायचे आपल्याला. तीन बाजूंच्या जोड्या एकरूप, तीन बाजूंच्या जोड्या एकरूप आहे म्हणजे बाजू बाजू बाजू. कसोटी कुठली आली? बाजू 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 म्हणजे बाबा. म्हणून लिहायचं त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण पी एन एम. कुठली कसोटी झाली? बाबा कसोटी, बा 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 कसोटी, कसोटी. मग आता तीन बाजू एकरूप आहे. आता आपल्याला काय सांगितलं की उरलेले घटक.
आता उरलेले घटक म्हणजे कोण आहेत, सगळे कोणच उरले, कारण 3 बाजू तर आल्या त्रिकोणाची. आता कोण बघा, कुठला कोण कोणाला एकरूप आहे? पहिला जो कोण आहे समजा हा एल, एन, एल, एल, एल ला एकरूप कोण कोण असणार आहे? पी. एलचं नाव काय लिहू शकता तुम्ही? एम एल एन. कोण? एम एल एन. याला एकरूप कोण कुठला असणार आहे? पी. बघा, एम एल एन ला पी चं नाव एन पी एम करा, एनपीएम. कोण? एनपीएम. हे एकरूप झाले. त्याच्यानंतर हा जो मोठा कोण दिसतो, हा मोठ्या कोणाच्या ऐवजी पहिलं वाटलंच तर बघा, हा छोटा कोण बघा, हा जो छोटा, त्याला स्टार वगैरे करू आपण काहीतरी, हा छोटा एन आणि हा छोटा एम. बघा, हा जो एन कोणाचा आहे? एल एन एम चा कोण एम, कोण एन. एल एन एम चा हा एन कोण आहे, त्याचं नाव बघा एल एन एम लिहा. कोण? एल एन एम लिहा. एकरूप कोण? एन ला एकरूप हा छोटा एम आहे, मग याचं नाव काय? पी एम एन. कोण? पी एम एन. पी एम एन. नावं लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते. याच्यानंतर बघा, हा मोठा कोण, हा मोठा कोण जो आहे पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणाचा, त्याचं नाव आहे एल एम एन. कोण? एल एम एन. एकरूप. याला एकरूप कोण कुठला असणार आहे? हा मोठा एन, आणि याचं नाव आहे पी एन एम. पी एन एम. कोण? पी एन एम. म्हणजे अशा प्रकारे 3 कोणांच्या जोड्या ज्या राहिलेल्या त्या आपण एकरूप दाखवल्या. याला आपण म्हणतो एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. संगत कोण एकरूप असतात. तर अशा प्रकारे हा प्रश्न झाला. आता याच्यानंतर पुढे बघूयात आपण जरा, पुढचे काय प्रश्न आहेत आपले. पुढचा प्रश्न बघा, पुढे आपल्याला काय करायचं, या आकृतीमध्ये मला हे 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे. कुठले त्रिकोण? एडीबी आणि सीबीडी. बघा, त्रिकोण एडीबी व त्रिकोण सीबीडी मध्ये एकदम सोपा प्रश्न. या 2 त्रिकोणांमध्ये 2 त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. एकरूप दाखवण्यासाठी मला 3 घटक पाहिजेत. काय काय बघा, एबीडी म्हणजे बघा, एबीडी हा त्रिकोण दिसला तुम्हाला, हा त्रिकोण आहे इकडचा, ज्याला मी रंग देतो, बरोबर. आणि हा एक त्रिकोण आहे, चला रंग नको द्यायला, हा या बाजूचा एक त्रिकोण आणि पलीकडच्या बाजूचा. एबीडी म्हणजे हा त्रिकोण आणि बीसीडी म्हणजे बघा हा पलीकडचा त्रिकोण. ठीक आहे. या 2 त्रिकोणांमध्ये काय एकरूप आहे बाबा? बघा, एबीडीची बाजू एबी आणि या बीसीडीची बाजू बीसी, या 2 बाजू एकरूप आहे, एकमेकांना एकरूप. बघा, एबी एकरूप बीसी. इथं लिहायचं बाजू एबी एकरूप बाजू बीसी, एक बाजूची जोडी दिली. याला काय म्हणायचं? म्हणजे पक्ष. याला कधी पण पक्ष काय म्हणायचं? कारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्याला म्हणायचं पक्ष. त्या पक्षात असतात आपल्या, त्याला म्हणायचं पक्ष किंवा दिलेले आहे असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट ही बघा, एडी एकरूप सीडी, या 2 बाजू पण एकमेकांना एकरूप आहे, एक रेषे म्हणजे एकरूप आहे. इथं दिले एडी एकरूप सीडी. बाजू एडी किंवा रेख म्हणा किंवा बाजू म्हणा, बाजू एडी एकरूप बाजू सीडी. सीडी हे पण म्हणा पक्ष. ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्याला आपण पक्षामध्ये म्हणू. 2 बाजूंच्या जोड्या झाल्या, 2 बाजूंच्या जोड्या झाल्या. आता तिसरा एक घटक मला दाखवायचा आहे. 3 घटक गरजेचे असतात. तिसरा घटक बघा, या 2 त्रिकोणांमध्ये ही जी एक बाजू आहे बीडी, ही दोघांमध्ये कॉमन आहे, दोघांमध्ये येते, तिला सामायिक भुजा म्हणतो आपण. बीडी एकरूप बीडी. 2 गोष्टी दिल्यात, तिसरी गोष्ट आपण शोधली, बाजू बीडी एकरूप बाजू बीडी, बरोबर, ती सामायिक भुजा आहे. हिला म्हणायचं सामायिक भुजा. सामायिक भुजा. सामायिक भुजा झालं, एवढं लिहिलं. मग आता 3 जोड्या एकरूप झाल्या बाजूंच्या, 3 जोड्या म्हणजे बाजू बाजू बाजू, म्हणजे कुठली कसोटी झाली? बा बा बा. इथं कुठं कोण दिसतोय का? नाही, मग बा 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 कसोटी. त्रिकोण एडीबी एकरूप त्रिकोण सीबीडी कसोटी झाली बा बा आणि बा कसोटी. बा 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 कसोटीनुसार हे 2 त्रिकोण झाले एकरूप. एकदम सोपं आहे, कसोटी ओळखता आली पाहिजे. ठीक आहे. 2 घटक दिलेले असतात, तिसरा घटक शोधावा लागतो. पुढे बघा, पुढचा प्रश्न 6वा. हा एक 6वा प्रश्न आहे आणि शेवटचा आहे म्हणत होतो. 6वा प्रश्न झाल्यानंतर मग आपल्याला पुढे जायचं आहे. 6व्या प्रश्नात काय? शेवटचा प्रश्न, मला 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे, पीक्यूटी. पहिला आता मी तुम्हाला याला जरा डिटेल्स मध्ये लिहितो, पक्ष साध्य वगैरे चला लिहू आपण, म्हणजे जरा पक्ष म्हणजे बघा, पहिलं लिहा पक्ष. कधी सुद्धा पक्ष म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्या पक्षामध्ये लिहायच्या असतात. काय माहिती आहे तुम्हाला?
कोण पी एकरूप कोण आर दिलंय, पक्षामध्ये दिलंय कोण पी एकरूप कोण आर. दुसरी गोष्ट मला पक्षात दिले पी क्यू एकरूप क्यू आर, रेख पी क्यू एकरूप रेख क्यू आर. बघा पक्ष आणि साध्य. पक्ष म्हणजे काय, पक्षात काय लिहायचं, ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या असतात, ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्या पक्षामध्ये. म्हणजे तर सिद्ध करा हे जे तुम्हाला वाक्य दिसते ना, याच्या अगोदरचा जो भाग आहे तो तुम्ही पक्षामध्ये लिहू शकता आणि तर सिद्ध कराच्या नंतरचा भाग आहे तो साध्यामध्ये लिहू शकता. मग आपण साध्यामध्ये लिहू. साध्य मला काय साध्य करायचंय, तर दोन त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. कुठले त्रिकोण, पी क्यू टी एकरूप त्रिकोण ए आर क्यू एस. बघा पी क्यू टी आणि आर क्यू एस. ओके, मग आता सिद्धता आता लिहू. सिद्धता आता सिद्धता लिहिताना बघा दोन त्रिकोण आहेत पी क्यू टी व आर क्यू एस. माहिती लिहायचं त्रिकोण पी क्यू टी व त्रिकोण आर क्यू एस मध्ये. तर या दोघांमध्ये तीन घटक मला एकरूप दाखवायचे. दोन घटक दिलेत, या दोन घटकांना लिहून टाकायचं वाटलं असतं, पण जरा चेक करू. पी क्यू टी कुठे आहे, पी इथं, क्यू इथं आणि टी इथं. हा दिसला त्रिकोण, पांढऱ्या रंगाचा त्रिकोण. बरं, या त्रिकोणामध्ये आणि दुसरा एक त्रिकोण आता आपण शोधू, जो त्रिकोण आपल्याला दिलेला आहे पोपटी रंगामध्ये काढू. दुसरा जो आहे आर क्यू एस, आर आहे क्यू एस, आर क्यू एस. बघा हा पोपटी रंगातला त्रिकोण. या दोघांमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर मला पी एकरूप आर, म्हणजे हा जो पी कोण आहे आणि हा आर कोण आहे, ही कोणांची जोडी मला एकरूप दिसते. म्हणजे कोण दिसतोय या ठिकाणी, ही कोणांची जोडी एकरूप. मग इथं तसं लिहू, कोण पी एकरूप कोण आर. पहिला मुद्दा लिहू, कोण पी एकरूप कोण आर, कारण हे आपल्याला कशामध्ये दिले, पक्षामध्ये दिलेलं आहे. दुसरा काय घटक दिलाय बाबा, दुसरं दिलंय बाजू पी क्यू एकरूप क्यू आर. बघा ही पी क्यू पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणाची आणि क्यू आर पोपटी रंगाच्या त्रिकोणाची. पी क्यू एकरूप क्यू आर, बाजू पी क्यू एकरूप बाजू क्यू आर. हे कशामध्ये लिहायचं, पक्ष बाबा, जे आपल्याला माहिती आहे पक्षामध्ये ऑलरेडी आपल्याला दिलंय. आता तिसरा घटक आपल्याला शोधावा लागेल. तुम्ही जर नीट बघितलं या पी क्यू टी त्रिकोणामध्ये आणि आर क्यू एस मध्ये, हा जो क्यू जो कोण आहे, हा क्यू कोण दोघांमध्ये येतो, सामायिक आहे, दोघांमध्ये सामायिक आहे. बघा तो पी क्यू टी मध्ये सुद्धा येतो आणि आर क्यू एस मध्ये सुद्धा येतो, म्हणजे क्यू सामायिक कोण आहे. इथं लिहायचं कोण क्यू एकरूप कोण क्यू. इथं लिहायचं सामायिक कोण, सामायिक कोण आहे जो दोघांमध्ये आहे. जशी सामायिक बाजू असते तसा इथं सामायिक कोण आहे. मग आता बघा तीन गोष्टी आपण दाखवल्या एकरूप. कोण आहे, बाजू आहे, कोण आहे. काय आहे, कोण आहे, बाजू आहे, कोण आहे. हा पी कोण होता, पी क्यू बाजू होती आणि हा कोण आहे क्यू. म्हणजे कुठली कसोटी, को बा को कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. म्हणून त्रिकोण पी क्यू टी एकरूप त्रिकोण आर क्यू एस. कुठली कसोटी, को बा को, कोण बाजू कोण, म्हणजे को बा को कसोटी. इथं लिहायचं को बा को कसोटी, को बा को कसोटीनुसार दोन त्रिकोण झाले आपले एकरूप. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. 6वा प्रश्न आपला झालेला आहे. ठीक आहे, यस, चला लिहून घ्या. यस, तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. आज आपण सराव संच 3.2 बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 वर चर्चा करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.